गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण हरी
याती मुळा माझे गेले हार गोळे याती मुळा माझे गेले हार गोळे याती मुळा माझे गेले हार गोळे रंगावले याती मुळा माझे गेले हार गोळे या माऊली या याती मुळा माझे गेले हार गोळे
याचे कुळ माझे गेले हरपोणे, याचे कुळ माझे गेले हरपोणे, श्रेयांना वाचोनी आणुने किती वर्षी कमाल मज वेळोवेळा मी तया गोवळा रथली. अष्टभोग भोगणे माते नाही लाड, अष्टभोग भोगणे माते नाही लाड, भक्ती प्रेम गुण लेके माये बाप रखुमा देवी गुरु जीविता जिव्हाळा, बाप रखुमा देवी गुरु जीविता जिव्हाळा, काही केल्या वेगळा बोले प्रेमाये किती वर्षी कमाल मज वेळोवेळा मी तया गोगला रथली. मायुग पेटे तटे भीमन त्यावर पुंडरी काय दातो समागत्य चेष्टं समानंद कथं वर ब्रह्मलिंगं पदे पांडुरंगं अनुरागरू प्रथमं ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो भोगन झालो चराचरी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा तुफान दिवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणे आद्य त्रयजन्य देवाची या जगत उद्धारा लगे धरला अवतार
निराविला परिवार सीताईचा मुक्ताबाई नमस्ते बोला बाबाई अद्याप देवाची शरण शरणागता तुम्हाला रामदूता काय भक्तीच्या देवाचा मधुरा वगळा वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरू आता माझ्या भावा अंतराळ नको दिवा आले भागात करीतो तुझे नाम उच्चारितो आता माझे वन पायी राखावे बांधून आले भागात करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको फुटू देऊ फाटे आले भागात करीतो तुझे नाम उच्चारितो मस्तक ही पाया मस्तक ही पायावरी यावर तरी संतांच्या प्रसंग प्राप्त समय प्राप्त जगद्गुरु गोपाल कृष्णाचा उत्तीर्ण काल झालं त्या अनुषंगानं आजचा हा काल्याचा दिवस आणि काल्याच्या दिवशी तुमच्या सर्व गावकऱ्याच्या वतीनं आयोजकाच्या वतीनं ही काल्याची सेवा माझ्यासारख्या कामराला दिली तुमच्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद विठाला आपल्या परिसरातील गुणीजन गायनाचे गावकरी असतील गावकरी हे नावडी करी वा बरं म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक वयोवृद्ध ज्ञानवृद्ध वृद्ध महात्मा या ठिकाणी उपस्थित आहे तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक आमच्या माता भगिनी या ठिकाणी घरून आल्या त्यांना सुद्धा नतमस्तक जे बाहेरून ऐकून आले त्याच्या चरणी नतमस्तक जे घरून ऐकून आले त्याच्या चरणी नतमस्तक विठाला आज आहे काला आणि या काल्याच्या प्रसंगात ज्ञानोबरायांची डोंगर तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेली आहे गवळीचा प्रतिपाद्य विषय आहे ज्ञानोबराय सांगतात माझ्या जीवनामध्ये सिद्ध महात्मा आला आणि सिद्ध महात्म्यानं माझ्या जीवनामध्ये भक्तीचं वर्म दिलं आणि त्या वर्माला मी नांदल्यामुळं झालं काय माझ्या कुळाचा विसर पडला या ती कुळं आम्ही मेंटल खोपडीचे लोक त्या मोबाईल मध्ये जाती कुळ आडगात उभं केलं कीर्तनात त्याला काही काळानंतर म्हणता फळ वडाची शाल बाबळाला आणि बाबळाची पिपळाला लावता जमाना चालला त्याचा आणि जाती पुढे ज्ञानोबरायाच्या काळात जाती होत्या पण त्याच्या डोक्यात जाती होत्या का ज्या डोक्यातून जात नाही त्या जाती ज्या डोक्यातून जात्या का त्या जाती इथं सांगायच्या आहे का अरे परिपूर्ण अनुभूतीचा भंग आहे ज्ञानोबरायाच्या नक्षीकांत अनुभवाला आलेला अभंग आहे अभंग म्हणजे टलट फलफ यंगन बेट नाही अनुभव म्हणजे अनुभव अभंग म्हणजे काय आलेला अनुभव आणि अनुभव गवळणीच्या रूपाने ज्ञानोबराय प्रस्तुत करतात शरीर या कुळाला शरीर म्हणतात कुळ नाम शरीर गोकुळ काल गोकुळ अष्टमी केली तुम्ही गो नाम इंद्रिय कुळ नाम शरीर मग आता इथं याची कुळ याचा अर्थ शरीर याची कुळ माझी गेले हरपोळ काय मला हरपलं
तारखीचं काय येणं लागलं द्यायला. साधू संतांना 178 संतांची मांडी आली त्या काळात, ज्ञानोबरायच्या काळात. मग त्या काळामध्ये ज्ञानोबराय सांगतात मला येणं लागलं कशाचं, माझं कुळ हरण्याचं येणं लागलं, देह विसरण्याचं साधन याचं येणं लागलं. त्याच्यामुळे झालं काय, याती कुळ माझे गेले हरपूर श्रीलंका वाचून आले गेले. त्या भगवंताचं येणं लागलं आणि भगवंताचा जीवाला येणं लागावा. कोणाला येणं लागावा, जीवाला लागावा. जीव साऱ्यालाच आहे. आड्या मॉडेल मध्ये बी आहे ना, कुत्र्या मांजरा ढोरागुरात बी आहे ना जीव. मग त्याला येणं लागत का, त्याला येणं लागू शकतं का याचं. त्याला वाटतं का आजचा वालाही चांगला आहे चाला कीर्तनावर. ढोरागुराला ते कळू शकत, इतर युनियनच्या काही हा विचार नाही. बरोबर, तुम्ही शून्य माणसं आहे. मला फक्त आता काल्याचं कीर्तन आहे, तुम्ही केलं आता वाजे 11 संपायचं म्हणजे 12ला. कोणा काय सांगायचं आपला गुड झालेले मग खेचणं प्रेमे फाड 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 फाड. काय काय काला किती घंट्याचा राहतो बाबा तुम्हाला माहिती. नारंगिरी बाबा किती वेळ काला करत होते, 3.5 घंट्याचा काला राहत होता. आता व येतो आता आमच्या महाराजांना थैली काढली म्हणून बरं आहे. त्याला जर थाई काढली असती तर आम्ही आडे झालो असतो. तुम्ही आले असते खाऊन शेरभर खाऊन 1.5 शेर सोडून आले असते. परमार्थ काय आलाय, परमार्थ कशाला करायचा आहे. माय बाप आलेल्या जन्माचं सार्थ करण्याकरता परमार्थ असतो. जीवाला देवाची ओढ नाही, जीवाला उद्धाराची ओढ नाही, जीवाला उद्धाराची कळवळ नसल्यामुळं ज्ञानोबराय सांगतात माझ्या जीवनामध्ये सिद्ध निवृत्ती दादा आले आणि निवृत्ती दादानं मला त्या श्रीरंगाचं वेळ लावलं. वेळ लावल्यामुळं झालं काय, माझा राहून राहून माझा देहावरचा भाव राहून राहून बाजूला जात होता. म्हणून ज्ञानोबराय सांगतात किती ओ शिकवा मज वेळोवेळा, किती शिकवा किती शिकवा मज वेळोवेळा, मी तया गोळा रचले. परिपूर्ण रथ, परिपूर्ण मी रथ झालो त्या तत्वाला, त्या गोष्टीला, त्या वस्तूला मी परिपूर्ण रथ झालो. रथ झाल्यामुळे झालं काय, माझा पूर्णपणे देहाचा भाव विसरून गेला. काय झालं त्या तत्वानं, अष्टभोग भोगणे माती नाही का. अष्टभोग कायला म्हणतात, कायला म्हणावं अष्टभोग. चांगल्या चांगल्या कळत नाही बरं काही. चांगले चांगले आमच्यासारखे वल्डू वल्डू नारायणाला गेले, वल्डू वल्डू बरं का. हा मला एक जण भेटलो होतं खानदेशामध्ये, म्हणजे 1000 कीर्तन केली. म्हणलं थांब तुला आता पालखी यायची न्याला. कीर्तन म्हणजे परमार्थ नाही बरं का माय बा. जरा विचार करा. तुकोबराय सांगताय, ज्ञानोबराय सांगताय अष्टभोग भोगणे माते नाही चाल. पण काय झालं त्याचं, या 8ही भोगण्या भोगले पण त्याचा परिणाम काय झाला, भक्ती सुख प्रेम गेले माय. काय व्हावं, भोग भोगल्यानं काय व्हावं, भक्ती वाढावा जीवनामध्ये. वाढती का, आता भक्ती बंद पडायची पाळी आली माय बाप. भक्तीचा इतका पूर आला ना, शिवनाला कमी इतका पुरे भक्तीला. आबा बाबा 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 बाबा. शिव पुराणाला 10 लाख, भागवत पुराणाला 50 लाख. हे त्याच्या पोटात ते त्याच्या बोकाटी. भक्ती आहे काही, हिला भक्ती म्हणतात का. एक वेळ रोहाणात पडत सारं पडत आहे कळपच्या कळप. हिला केलं का ते शेजारतीला केलं गणपत नेलं. अशी भक्ती लागली का, भक्ती उद्धाराची पाहिजे. ज्ञानोबराय काय सांगतात विचार केला बघा. ज्ञानोबराय सांगतात माझ्या सद्गुरूच्या कृपेनं अष्टभोगण्या भोगले, त्याचा परिणाम माझ्या जीवनामध्ये भक्ती फळाला आली. भक्ती प्रेम सुख देणे ओ माई. भक्ती प्रेम सुख त्रिवेणी संगम माझ्या जीवनामध्ये झाला. इकडून जागा आहे ना मावल्या. सध्या त्याची गर्दी ज्यादा आहे. 1,500 ज्यादा आहे आणि भक्तीला ज्यादा आहे बरं का. शासन बी सरकार बी नाडी पाहून पुढी बांधित आहे. सरकार बीला हुशार आहे बरं का, नाडी पाहून पुढी बांधित आहे. 1,500 दिले तरी त्याची गर्दी आहे आणि नाही दिले तरी त्याची गर्दी होती. भक्ती करायला त्याच आहे, भक्ती करायला त्याच आहे बरं का. रामाच्या काळात याय ना साथ दिली, कृष्णाच्या काळात गवळणीनं साथ दिली. गवळी कुठं गेले होते आकडे लावाला कन्नाडाला.
गवळी कुठे गेले होते माऊली सांगा बरं. हे असेच आहे, एक किडे पाडायला नंबर आहे. एक किडे पाड असं कुठं राहतं का, असं कुठं राहतं का, एक किडे पाडायला नंबर आहे. जाऊ द्या विषय करतो जीविता जिव्हाळा. शब्द कळायचे का, शब्द कळायचे. ज्ञानोबरायचे शब्द आहे बरं का, आमच्या सारख्या मेंटलचे नाही तुकडेवारी लागलेले आहे, आमचे नाही बरं का, आमचे शब्द नाही. जीविता जिव्हाळा. जिव्हाळा काय म्हणते, जिव्हाळा काय म्हणते. तुम्ही शिवथळीचे माणसं हे 10 परत गेली, 10 परत खकाना निघला, खकाना. जिव्हाळा काय म्हणते, अय मेंटल. जिव्हाळा काय म्हणते, जिव्हाळा काय म्हणते. हा मी ग्रामीण भागातला, मी काही आता शेतून नाही टपके. जिव्हाळा काय म्हणतात. आपण त्याला 10 फूस भांबड झालं त्याला जिव्हाळाच नाही, जिव्हाळा लागतो. अरे साधी वीर घेतली तर जिव्हाळा लागतो, मग भक्ती करायला जिव्हाळा नको का. काय म्हणते जिव्हाळा. तोंड वासून जायची पाळी आली ना तरी जिव्हाळा तयार व्हायला. मिलई करतो मिले काय गांजर करतो तू. जिव्हाळा भक्ती तयार होतो का. आणि जोपर्यंत जिव्हाळा तयार होत नाही तोपर्यंत भक्तीचा परिणाम येऊ शकत नाही. भक्तीचा परिणाम यावा असं वाटत असेल तर संतांच्या रीतीनं भक्ती करावा लागत. जर संतांच्या रीतीनं भक्ती नाही केली ना तोंड वासूनच जावा लागत. 100% बोलतो तोंड वासून चालले आमच्यासारखे. रीत तशी नाही, जायची रीत तशी नाही. बघा ज्ञानोबा काय सांगतात. बाप रखुमा देवीवरू जीविता जिव्हाळा काही केल्या वेगळा. अरे काही जरी केलं तर मी आणि देव वेगळा. किती बसलेल्याला किती लोकांना माहिती मी देव वेगळा. बरं एखाद्यानं छातीवर राहतात मग सांगा बरं वाटत मग परमार्थ काय करायचं. भुकणाऱ्याला कळा नाही, इथं जे उभा आहे ना त्याला सुद्धा कळा ना परमार्थ काय करायचा. ती येत आहे शायनिंग मारताय घंटाभरच मारताय, त्याची बॅटरी घंटाभर चालण्यावाली. त्याची बॅटरी तुम्ही गण डिजिटल बोर्ड करू राहिले, गण त्याची ऍडव्हर्टाईज करते कोणाची. गण ऍडव्हर्टाईज करू राहिले पण ती येत घंटाभर निवळ पण निघून जात आहे. ही जी गोष्ट आज तुम्हाला ऐकायला मिळालं ना तुमचा परम भाग्य आहे कळण किंवा आज जे शब्द तुम्हाला ऐकायला मिळाले याद ठेवा. याच्यानंतर पुन्हा जिंदगीत तुम्हाला शब्द ऐकायला मिळाले ना कच्च्या घरात तुमच्या घरी पाणी मिळेल. ज्ञानोबा म्हणतात माझ्या जीवनामध्ये परिणाम करणारा घातणारा आणि माझं जीवन परिपूर्ण बदलून गेलं. अभंगाचा सरळ सरळ सवाल तुमच्या पुढे ठेवला. आज आहे का, आज काय आहे काला. काल्याचा अर्थ काय आहे. काल्याचा अर्थ माहिती तुम्हाला. गेल्या वर्षी इकडं तोंड होतं, आता डोंगर बाजूला झालं, पुढच्या वर्षी सुरला सर विठाला विठाला. का आला याचं नाव काल. मागच्या वर्षी ऐकेल तुम्ही पण पटकन सांगतो, ध्यानात राहिलं तर राहिलं, नाही राहिलं तर काय उत्तर गेली गावात. इसगाव का आला याचं ज्याला प्रश्नाचं उत्तर मिळालं तो जन्माला आल्याचं सार्थक झालं. का आलो माहिती का. सोमवारी जन्मला, मंगळवारी लहान झाला, मोठा नाही झाला अजून लहानाचे, रांगा लागला, बुधवारी मोठा झाला, गुरुवारी लग्न झाले, शुक्रवारी पोरायचे गेले, शनिवारी बिमार पडलं आणि रविवारी चुकलं. याला जीवन म्हणते का. या असं जीवन तर कुत्रे मांजरे बी जागा त्या. पण जन्माला का आला याचा कधी विचार केला. कायसाठी आलो. आराची कोटोनिया घरदार तुझे डोघे आलो कायला माहित नाही, करायचं काय माहित नाही, ढाकायचं कधी माहीत, ढाकायचं माहिती का, याचं माहित नाही, कायसाठी आलं ते माहित नाही, ढाकायचं माहित नाही, चाललं काय. जन्मी आला याला पाणी वाहून नाही मारायला, आता राहिले नाही गेले पाणी व्हायला, संसार करू मेला. पाणी व्हायला गेले राहिले काय, गेले राहिले नाही, पाणी राहिले आणि आता तुमच्या घरात तुटते आहे. आता काय पाणी व्हायचं तुम्ही
बघा ज्ञानोबर आहे, अनुभव सिद्ध सांगताय. माझ्या जीवनामध्ये का आलो याचा विचार मला कळाला. आहे मी कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर सगळ्याची माफी एवढ्या करता मागतो माऊली. कारण काय नाही, आपण प्रमाणात गेलो ना यायचं पाणी पतलोय आणि तुमच्या बाराला शिट्टी वाजणार आहे. मला खाल्याच्या कीर्तनाला लागायचे 3 घंटे 3.5 घंटे. आता एका घंट्यात काय मोडू, शेणात मोडू. हा भंग सोडायचा का देवाचं चरित्र सांगायचं, काही होत नाही. आणि तुम्ही बी जर आता बोलू का पुढं, नका बोलू. तुम्ही जर प्युअर फार्मर असेल ना मायबाप, तर खरंच ना बोला. तुमच्या पेस्ट वापरायचे का नाही, ब्रश वापरायचे का नाही, त्याला पेस्ट आणता तुम्ही, पेस्ट आणता ना. जेव्हा ते संपायला तर तेव्हा त्याची गंमत पाव कायची, त्या पेस्ट पिळून 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 पाठ नाकाच्या शेंडाला पिळून आणली त्याला आणत्या ना. बरोबर आहे ना. राहिलं सायला काढी नाही त्याच्यात घालून काढी द्या का नाही. अरे संसारात इतके जागी मग परमार्थाला बोला असंच बोली द्या का. आला शेंडा मोडा निघून गेला. अरे त्याच्यात किती जमे राईट 2 तास द्यावा बोला, जाऊ द्या तुम्ही 3.5 तास देऊ नका, निदान 2 तास तरी पक्के द्यावा. आणि त्यानं काय सांगायचं, हे मी पुन्हा लुटी तर सातव्यादान करतोय, ते काय सांगत आहे, जाऊ द्या. याचा विचार जीवनात केला पाहिजे. त्याचं नाव काल. काला देवाच नाही, काला देवाच नाही, काला भक्ताच नाही बर का. जीवन दोन्हीचा संगम आहे. संताशिवाय काला होत नाही. जीवनाचा जर काला करा, हिदाचा मुरमुऱ्याचा काला हे कधी करते ना खाती. दही भाताचा काला दोन्ही हाताने चुराचा आणि एका हाताने गिळा, तो काला काही कामाचा नाही. 2 काले महत्वाचे, चित्त चैतन्याचा काला आणि जीवाशिवाचा काला व्हायला पाहिजे का नाही. सांगणाऱ्याचा झाला का, आपण काय त्याला फुटपट्टी लावून. सांगणाऱ्याचा काला झाला का, त्याला अजून कळना का आला. आपण कशा करता आलो. काय बात, संसार करून या मताचे नाही. सगळ्या संतांनी संसार केला, पण संसार करून ज्यांना आपलं ध्येय गाठलं तो जन्माला आल्याचं सार्थक झालं. नाही तर असे तर किती का कुत्रे मांजरे गेले. आनंद राजे झाले गेले आणखी मुखांत माती, उरला एक राम राहिला त्याची दिगंत कीर्ती. आजही राम आणि कृष्णाचे पाय आणून राहिले. आमच्या आजच्या 100 कमवून ठेवली एकटा. त्याचं हाडूक सुद्धा नाही, गंगेत नेऊन टाकले. काही ना नाशिकला दिलंय, त्याचे हाडकं सुद्धा ठेवले नाही. यायला 5,500 वर्ष झाले तरी आज काही काला होतो का, त्याला काल याचं वर्म कळालं. तसं तुम्हाला मला सुद्धा काला, त्याचं नाव काला. जीवनाचा जर काला व्हावा असं वाटत असेल या जीवनामध्ये, या देहामध्ये, कारण देवाच्या बापाला सुद्धा काला नाही. वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे नाही, वैकुंठी तो ऐसे देवाच्या बापाला सुद्धा काला नाही बरं का. काल्याची असेल देवदळी झाली. अरे मासे व्हावं लागलं त्याला, माणसं वाचा नाही आलं त्याला, इतकी जंग रडतात. म्हणेल पण वाचणार नाही, तसा चुलीत जाय. कोणाचं काय जायचं, जे मोडलं त्याला कुठं घाली ते आया. आता तुम्हाला गॅस आले, तुम्हाला तरी कुठं चुली माहिती, पण आमच्या आयाला माहिती मोडलं लाकूड ते कुठं घाली द्या चुली.
तसे देवाला इतकी अंगड आम्ही जेवण आम्ही देऊ काय आथरी का पांगली द्या तुम्हाला देवाला सुद्धा स्वर्गीच्या अमर इच्छिता ती द्यावा मृत्यू डोकी व्हावा काय आला चपात्या धोडाला ह्याला बाबा अरे या देहाचा सार्थक फक्त इतका आनंद आहे अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती या देहामध्ये मायवा आणि तीच प्राप्ती कराय करता कुणाला तरी शरण जावं लागत बघा बरं का आत लय आनंद आहे बोंड्याच्या ढाणाखाली काढाया कायच्या सोन्याच्या डबुड गाडीले खाली पण ज्ञानोबा सांगतात नाही ना त्याच्या नशिबात नाही ते बोंबलत हिंडत आहे इकडे गोचिडाला गाईच्या काशीत काय राहत आहे अमृत राहत आहे दूध राहत आहे ना पण त्याच्यात ते रक्त काऊन डोशीत आहे त्याच्या नशिबात नाही पूर्वजन्मी पाप केले ते हे बहु विस्तारी विषय सुख नाशिवंत एवढं म्हणायचंच नाही आपल्याला सगळं शॉर्टकट चालायचं कमी वेळाचे आंदोलन काढायचे आता या जंत्रानं हो मला काय मुळे झाला काय वाटलं अरे सोन्यासारखा समाज येऊन बसला ना याला उद्धाराचं सांगितलं पाहिजे यायचा जर टाइमपास केला ना एवढ्या सगळ्याचं पाप माया लोकांनी विठाला विठा जीवनामध्ये जर आनंद प्राप्त व्हावा जीवनामध्ये सुख प्राप्त व्हावं जीवनामध्ये उच्च कोटीच्या जर आनंदाला पोहोचायचा असेल मायबाप तरी तनुवर जीवे चरणाची लागावी अगर्वता करावी दर्शन कर कोणा पुढं नाक घासावा लागायचं बरं का जर नाक नाही घासलं ना तसाच न जाण्यात आहे जर 4 वेद पाठी 6 शास्त्र पाठी त्याला कोण खात आहे 4 पडे 6 पडे 18 के उपाट एक आत्मज्ञान की खबर नाही जैसी बरोबर भाग मराठी टायमाला येते काय मराठी टायमाला येते काय आता मी लई पट्टीचा कीर्तनकार आहे मग मराठी टायमाला खुद कीर्तन करता येईल का मराठीच्या टायमाला नाही ना मराठीच्या टायमाला जे ढाकाच्या टायमाला जे यायला पाहिजे ते येतं का नाही येत तो मार्ग चुकला कळंकीला धडकायचं ना तिकडे धडकलाय ते आंब्या उबळ्याला कळंकीला नाही धडकलाय ते तिकडे गेलंय ते असं सुरपणाच्या डोंगरात निघत तिकडे खाली पाटण्याच्या आईच्या त्या दरीत निघत ते पुन्हा शांत पिढ्या इकडे येणार नाही ते जाताना संताच्या मार्गाने जावा का मग आमच्यासारख्या बुवाच्या मार्गाने जावा बुवाना सांगितलं महादेवाला पाणी व्हायला का रोग जाते जेल खाल्ले का रोग जात्या बुवाना सांगितलंय आमचे संत सांगतात अरे नामस्मरण करा रोग दे का म्हणे पापे जाती संताची जपे संताच्या जपान म्हणजे रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा माधवा ज्ञानोबा तुकोबा नाही बरं का नाही जे महादेवानं जपलं ना ते जपायला पाहिजे जे ब्रह्मदेवानं जपलं ना ते जपायला पाहिजे कोण सांगायचे मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ काय म्हणते गांधर परंपरा लागते त्याला परंपरेशिवाय नाही येत अनुभवाला त्या परंपरेचा आदिनाथ उमाच्या परंपरेचा अनुग्रह गैनीनाथाला वाद व्हावं लागलं भीमाशंकराच्या भुयात जावं लागलं आणि निवृत्तीच्या कानात पेरावं लागलं निवृत्तीच्या कानात पेर असं सांगितलं बघ गैनील वाघ झाले आणि त्या भीमाशंकराचे गेले काय गेले खायला गेले काय निवृत्तीला काय गेलं ही गोष्ट एखादा उघडत नाही भर बाजारात का आता नाही माझ्याकडे गुरु ज्ञानाचा वाग या काळात गेलं लोकांची डोकी फिरते काय करते बोल तिकडे जाते काय करते शिवलीला अमृतवाची काय करते जाऊन तिकडं उसता सांगे आणि बैसून बाजार एकांत सुख गोष्ट माझं आहे का जर कालाव हवा असं वाटत असेल जीवनाचा कालाव हवा असं वाटत असेल चित्त आणि चैतन्य एक व्हावं असं वाटत असेल जीव आणि शिव एक व्हावं असं वाटत असेल तर मायबाप संताला शरण जावाला त्याच्याशिवाय पर्याय नाही आणि ते वर माझ्या वेळेस गुरु देतात बरं का ते हाताने करायचं नाही बारीक कीर्तन ऐका ते हाताने करायचं नाही ते पायाने करायचं नाही वैखरी सुद्धा तिथं चालत नाही 99.99
वय फेकणं काम चाललंय. नामस्मरण करा, नामस्मरण करा. काय गाजर नामस्मरण केलं? जे नामस्मरण करतो ते हातापायाचं चाललं. तोपर्यंत कुळाचा नाश होऊ शकत नाही. देहाचा नाश व्हायला पाहिजे की या होईल. गुरुडे काने फुंकीला वारा, गुरुडे काने फुंकीला वारा. जातो का? किती माळीवाड देव भाव जाई. मला फिरे कर्माही मनुवा तो चवदिश फिरे तो सुमिरन नाही. सुमिरन करण्याकरता मायबा मनाचा सुद्धा लय व्हावा लागतो. त्यावेळेस चित्तावर परमार्थ जातो. चित्ताचा परमार्थ आहे ना. आजची गवळण विधेयी आहे. आजची जी गवळण घेतली ना तुमच्या सेवेकरता ती विधेयी आहे. विधेयी काय त्याला काय एंडो थानपण पेले काय ज्ञानोबर आहे ना. ते म्हणता याची कुळ माझे गेले हारपून गेले. मग काय ना काय त्याला जे पिलं ते आपण प्यायला पाहिजे की नाही. त्याला जे केलं ते आपण करायला पाहिजे की नाही. ज्ञानेश्वराचं झालं पानिपत, तुकोबारायचं झालं पानिपत. 11:30 वाजले. काय करावं अजून का बंगलोर चालू देऊ. तुम्हाला भोका नाका लावू देऊ फक्त. काय राहतं म्हणजे विषय जो राहतो ना तेव्हा मंडळी हानती न आणू द्या जरा घालून ठेवा. येतं झाडाला बांधव विठाला विठाला जोपर्यंत संतांचं वर्म जीवनात येत नाही तोपर्यंत आता विसर पडत नाही. हातापायामध्ये आता विसर पडू शकत नाही. परब्रह्म राम वशिष्ठा शरण परब्रह्म होते ना. रामदेव होते की नाही. मग वशिष्ठाच्या आश्रमात काय गेले गणगाळा उघडा. जगद्गुरु कृष्ण आहे ना. कृष्ण म्हणजे जगद्गुरु. मग जगद्गुरु कृष्ण आहे. मग सांदीपानी ऋषीच्या आश्रमात काय गेले काय गेले. आणि सांदीपानी काय सांगितलं गाई पाळावा, लोकांना कडवे मागावा, धळ्या फिरावा. कोणा सांदीपानी ना. कृष्णाला सांगितलं हे सांगितलं. आणि कृष्णाला काय शिकायचं होतं सांदीपानीच्या गुरुच्या आश्रमात. जगद्गुरु होते ते. लहानपणीच ते ना लहानपणीच पुतना मारली, आगासूर बकासूर शांकासूर सारे मारले की नाही. मग त्याला गुरुच्या घरात जायची काय गरज होती. काय जायचे ते. आणि गुरुने काय सांगितलं तो नाव घे. गुरुनं सांदीपानीने काय सांगितलं तो नाव घे. कृष्ण कृष्ण असं म्हणले का रामकृष्ण म्हणले. तेव्हा राम कृष्णच होता हरी नव्हता तेव्हा. आणि हरी आता बी नाही आहे का. आता हरी रामाचं मंदिर आहे अयोध्याला लय मोठं केलं आपल्या मालकाना देशाच्या बरोबर. कृष्णाचं मंदिर आहे द्वारकेला बरोबर. हरीचं मंदिर कुठे आहे. तुम्ही लय गंभीर झाले. कळू राहिलं मराठीतच बोलू राहिलं. कळू राहिलं हरीचं मंदिर आहे कुठं नाही ना. हा लोक म्हणजे पंढरपूरला आहे येड्या हळदी. पंढरपूरला विठ्ठल पांडुरंगी हरी नाही. एका जनार्दनी हरी हा गुप्ताची वाळ गावा उघडा नाही तो उघडा नाही तो. आणि तेवढ्या करता सद्गुरूला शरण नावा लागतं. ज्ञानदाला सांगता मी गुरुला निवृत्तीदाराला शरण गेलो. परंपरा असावा जीवाला परंपरा असावा. बघा आदिनाथ उमा उमाना मच्छिंद्र मच्छिंद्राना गोरक्ष गोरक्षाना गैनी गैनीना निवृत्ती निवृत्तीना ज्ञानेश्वर आहे ना परंपरा. आमची काय परंपरा आहे. मागण पुढं गोसाई रड काय परंपरा आमची. राघव चैतन्य केशव चैतन्य बाबाजी चैतन्य परंपरा आहे का नाही. जो निर्गुण निराभास परंपरा आहे का नाही. कशाला म्हणता परंपरा. येणाऱ्याला यायचंय शायनिंग मारायचं निघून जायचंय. याला घेणं काय गावच्या हनुमानबाई याला काही घेणं नाही. हो
म्हणून जीवनामध्ये ज्ञानोबराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा जीवनात आला आणि माझ्या जीवनामध्ये त्यांनी जे वर्ग दिलं, काय दिलं? निवृत्ती दादानं काय दिलं? ज्ञान गुणगम्य निवृत्तीला दिले. मग काय गुण दिलं? काय दिलं असं? खाऊ खायला का पेढी दिली? खाय गुरुचा प्रसाद. काय प्रसाद? सत्यनारायणाचा नाही. जे दिलं मायबाप ते अद्वैत तत्व आहे. आणि ते तसं नाही, ते तोंडाने नाही द्यावं लागेल बरं का. ज्ञानेश्वरी चाला, ज्ञानेश्वरी नीर काय आला? झाकून पाहायला गण अक्षरा फुलं वायाला. काय आला ज्ञानेश्वरी? ज्ञानदेवा म्हणे चाळी सद्गुरूंना केले कोडे आणि माथा हात ठेवून पुढे विजाचे वाजले. ज्ञानेश्वर महाराज सांगतात अशा पद्धतीला प्यावं लागतंय ते, अशा पद्धतीनं द्यावं लागतंय ते. उघडं नाही बरं का, उघडं नाही की अशा पद्धतीनं द्यावं लागतंय. पामरीनाच पेरी द्या ना, पामरीनाच पेरी द्या का नाही? वखरण पेरी द्या आपल्याकडे. पामरीनाच पेरावं लागतं का नाही? पामरी किती नाळ्या राहत्या? तुमच्याकडे 4 आहे का? आमच्याकडे 3च आहे. 3च राहते. आता लोकांना 6 लावल्या, काही ना 12 लावल्या तरी रडलेला रडतो, संसार नाही धड. तू किती लाव, तुला पुरणारच नाही, पुरणारच नाही. पण आमच्या संतांना सांगितलं 3च होत्या. आमच्या आजोबाच्या काळात, आमच्या वडिलांच्या काळात 3च नाळ्या होत्या ना, 3च नाळ्या होत्या ना. 3 नाळ्याच्या वर काय होतं? याच्या डोक्यात आहे का तार? मेंटल खोपडीच्या ह्याच्या बघा. त्या ताऱ्यानं पेरावं लागतं. ताऱ्यानं पेरल्यानंतर बघा कोणाला पेरता येत नाही ते. अरे माझ्यासारख्या मेंढ्याला पेरता नाही येत. येतं काय? गावाच्या झाड शामरावला येऊन द्या, झाड पेरता येतं. ते जात आहे सासूरवाडीला भजे खायला. 2 दिवसानं आलं का 2 दिवसानं पेरीत होते काय? खाऊ दाट होईल नाही तर पातळ होईल. बरोबर आहे ना? तिला जर चकोर द्या ना इड सारं वायाला चाललं ना. दाट नाही पातळ नाही. आपला आयुष्यात बाजूला पाहिलं जे करायचं तसं करायचं. 4 पोराचे लग्न केले, 4 पिढी काय वाद मारला बाकी जाणार का? मारतील थोड्या. बघा सद्गुरूंना जे देतात त्याचा परिणाम होतो. ज्ञानदेवा म्हणे मी चाळी सद्गुरूंना केले कोडे आणि माथा हात ठेवली पुढे विजय शिवाय. पुढं पांगर हाणल्यावर मागे राखा आणावं लागत. आणा लागत तुम्ही काऊ तुम्ही म्हणे बुवाना काला सांगायचं. हे काय सांगू राहिला? कृष्ण सांगावा, गवळणी सांगावा, राजा सांगा, हे काय चाललंय बुवा? अरे जर देहाच्या जर विजय व्हावा असं वाटत असेल, देहामध्ये भगवान परमात्मा यावा असं वाटत असेल तर या रीतीनं जावं लागेल. ही रीत जर चुकली या वर्म म्हणून ज्यावेळेस निवृत्ती दादापर्यंत ही गोष्ट येते. निवृत्ती दादाने ज्ञानेश्वर महाराजांवर पूर्ण कृपा केली. पूर्ण कृपा केल्यानंतर निस्ती कृपा करून चालत नाही. निस्ती कृपा करून चालत नाही. त्या तत्वाला नांदावं लागतं. सद्गुरूच्या तत्वाला नांदावं लागतं. आणि ज्यावेळेस त्या तत्वाला परिपूर्ण किती नांदावं लागतं? किती नांदावं लागतं? ज्ञानी ज्ञाता पंढरीराया, 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 मना सहित पंढरीराया, ज्ञानी ज्ञाता पंढरीराया, मना सहित पंढरीराया. ह्याचा पंढरीराया मना सहित पालटे काया म्हणजे देव. प्रकट गुह्य बोले. काय प्रकट होतं काय गुह्य होतं काय माहिती का? गाधर काय प्रकट होतं आणि काय गुह्य होतं? प्रकट गुह्य बोले.
जे गुह्य होतं ते प्रकट केलं. काय करता? जगाच्या कल्याणा एवढा सगळा समाज येऊन बसलेला आहे. या समाजाला प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जीव त्याचा अधिकारी. काय आमची मक्तेदारी नाही. हा हा, ज्ञानोबरायांनी ब्रह्मविद्येचा सुकाळ होऊ दे या जगावरील एवढ्या करता मागितलंय, तुकड्या करता मोठी केले ते. ज्यावेळेस ज्ञानोबरायांच्या काळामध्ये जीवनामध्ये ते तत्व आलं, त्या तत्वाचा परिपूर्ण अंगसंग केला. अंगसंग जसा 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 निवड ज्ञानदाला करायला लागले, तसा तसा देहाचा विसर पडायला लागला. आणि जसा जसा देहाचा विसर पडायला लागला, ज्ञानोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, प्रसाद मी सेवन केला. ज्ञानेश्वर महाराज सांगतात. आणि सेवन केल्यानंतर त्याचा अंग संग झाला. नक्षीकांत या गोष्टीचा अंग संग व्हावा. आणि ज्यावेळेस त्याचा अंग संग झाला, त्याचा परिणाम व्हायला लागतो. बरं, परिणाम व्हावा का नाही? कपशी लावली 8 दिवसांनी पाहते का? जाशी लागली तर हरणाना खाल्ली का? इथं कसं पाहत्या ना, परिणाम आहे का नाही? आणि ज्यावेळेस हिरवीगार दिसती छाताडाला लागती तेव्हा जाऊन 100 क्विंटल होईल. हिरं परिणामी. परमार्थामध्ये परिणाम यावा का नाही? यायला पाहिजे का नाही देवा? बरं, परिणाम यावा तर रीती नाही यावा. चुक्याची भाजी खाल्ली तर ढेकर गोड येतो का? कसा येतो? आंबटच येतो ना. शेपूची भाजी खाल्ली तर ढेकरात वास शेपूचाच येतो का नाही? मग देवाची भक्ती केल्यानंतर अनुभव देवाचा यावा का मड्याचा यावा? काय यावा? जे खाल्लं, जो वड्यावडीला काय मडिराचे काय, ज्याला सरळ पाणी पिलं त्याच्यावर परिणाम करतं की नाही? ते करतं की नाही? किती मिनिटांना? फक्त बाहेर निघूस तरच राहतो. फक्त बाहेर निघूस तर तोड वाकडे तिकडे करताय. आणि एकदा पायरी उतरला पाहून घे, मारून टाके, कापून टाक. कावा किती मिनिटात? तिकडं किती परिणाम लवकर आहे. मग परमार्थात पार उशा पायाला अगरबत्ती लावायची पाळी आली, आज कर रिझल्ट नाही. खायला करायचे धंदी पोटीनं उलाढ चालली बरं का. टाराकाना बुद्धी, टाराकाना करीन, टाराकाना आमची गिळाला. उदाहरण आहे काही? उदाहरण आहे गण 50-50 लाख एकत्र उरेल. आहे उद्धाराचं कुठं? काय उद्धार होईल? ज्या गोष्टीला उद्धार होतं ती गोष्ट सांगितली पाहिजे जगाला. जगाला फसायचं नाही. चाटा मारून चालत नाही बरं का. महाराज लोकांसाठी स्पेशल नरकाची व्यवस्था आहे, त्याची गरुड पुराणात वर्णन नाही. महाराज लोकांच्या नरकाचं गरुड पुराणात वर्णन नाही बरं का. गरुड पुराणात तुमच्या आमच्या सामान्य जीवाचं वर्णन आहे. आशुपर्ण नावाचे वृक्ष राहतात, वैतरणी नावाची नदी झाडे, म्हणजे हे काही कालच कीर्तन. हा लोक म्हणजे बाबांना काय लावून दिलं? महाराज लोकांसाठी वेगळी व्यवस्था आहे, वेगळी व्यवस्था आहे. त्याला शब्दावरी स्टॉल आहे. स्टॉल जगाचा वेळ घालला.
तुझा जगाचा वेळ खाल्ला, तुझा जगाला फसवलाय, तू मेला तर मेला, आत मरे तर मरे, यजमान तुम्ही देखील मरी. विठाला विठाला बिहारचा विसर पडला पाहिजे म्हणून गोकुळ. मी आता चरित्राच्या याच्यात सगळं असं मी सिंगिंग करणार आहे. मिसळ खाल्ली की तुम्ही मिसळ माहिती तुम्हाला मावळी. मिसळ म्हणजे शेव विराट, मटकी विराट, बरोबर आहे ना, पाणी विराट, तरी विराट. आता मी तुम्हाला असं, कारण आपल्याला तासामध्ये सगळं एकत्र करतो मी आता. बरं का, काल काय केलं, गोकुळ अष्टमी. देव कुठे जन्मला, देव कुठे जन्मला माहिती, झापडं बांधेल तशी जोरान बोला. राय कोण सांगितलं? हा नमस्कार तुम्हाला. खरंच ना देवा, अजून तो लोक वाटतं देव गोकुळात जन्मला. अरे गोकुळात नाही जन्मला, तो मथुरेत जन्मला. गेला कुठं, गोकुळात. लीला केल्या कुठं, वृंदावनात. राईट, तुम्ही सुज्ञ माणसे. मथुरा कुठे, केंद्रांना गेल्यावर कळत. मथुरा कुठे माहित नाही, गोकुळ कुठे माहित नाही, वृंदावन माहित नाही. या द्या आम्हाला चला, ते बाहेरचं सोडून द्या, ते बाहेरचं सोडून द्या. टांगापट्टी घोडे फरार तिकडे काय करते तो, नाही ना, चार धाम करावं लागते, चार धाम करावं लागते. दुसऱ्याच्या मोकंडी बसून, दुसऱ्याच्या मोकंडी बसून चर्चामध्ये का, आणि देव देव करून राहिलो. देव देव आमच्यासारखे मेंढरची गाड्या भरभरून देऊन राहिले. आजपर्यंत तुम्हाला तिकडं अलगनंदात केलं ना, जाऊ बसलं तिकडं कोण झालं, पुण्यात नव्हता तिकडं कुत्रे मात्र मरून नाही राहिले का. गाड म्हणजे बोकाटी चालले घेऊन, ते गाड घातलं तर पाय घासारला तर ते बली गळलं जातं का. अलगनंदात म्हणजे त्याला काय विमानालाच नाही आला. सांगणारे मेंढर खोपडीचे पुन्हा आणखी तिथून आलं का, चांगलं मावंद करावं लागतं. लोकांच्या हातात पाणी पडलं पाहिजे, सोया पडू दे एकदा, लोकांचं सोडून दे. तो हा पाणी संपून चाललंय काय, लोकांच्या हातावर पाणी टाकीतोय मेंटल खोपडीच्या. नाही ना, खाली अन्नदान केलं का मग वर खायला भेटतं. रिकाम आहे का देव द्यायला तुला, खंडीभर वरणात मुतू राहिला आणि तुला देव तिला सांभाळणार आहे काय. जाऊ द्या, काय सांगत होतो, गोकुळ. भगवंत कुठं जन्माला आला, याच्याकरता आम्हाला 3.5 मिनिटे लागले. आम्ही कुठं जरी फिरलो ना, चौकातच येणार. आम्ही कुठं जरी फिरलो ना, अभंग सोडून जाणारच नाही. कारण आमच्या सद्गुरूंना शिकवलंय, अभंगाला सोडून भुकायचं नाही. अभंगाला सोडून जर फुकला, रवरा मार्गाला जावं लागेल. रव कुबा पाक मथुरा कोणाची होती, कंसाची होती. उग्रे सणाची होती, पण बापाला दाबून टाकलंय ते मोकळी बसलंय. पण आपल्यामध्ये बी कंस बरं का, लय मोठा आहे. म्हणून बोला पाहिजे, माथे काऊन फिरू राहिले, काऊन भ्रष्ट होऊ राहिले. बोलू का व्यासपीठावर, याला मायबाप पवित्र लागतात, याला मायबाप पवित्र लागतात. दुखणं सोपं नाही बरं का. आमच्या शाल पिढ्यात कोणी कीर्तन करणे माझ्या, आणि मी काही पुढे शिकून नाही आलो. सद्गुरूंची कृपा झाली, त्या तत्वाला मी नांदलो आणि अनुभव सिद्ध काला तुमच्या पुढे सांगू राहिलो बरं का. चला जाऊ द्या. मथुरेमध्ये देव जन्माला आला, बरोबर. वसुदेव देवकाच्या पोटी जन्माला आला मथुऱ्यात. मथुरा कुठे, देहात. चला आपण देहाचं विचार, याची पुढं माझी पुढे देहात. देहात मथुरा पुढे, देहात गोकुळ पुढे, आणि देहात वृंदावन पुढे. एका जरी कोणा सांगितलं ना, खुशाल 5 चक्कर फुकून टाका, त्याच्या नावावर करून द्या, त्याला म्हणे एवढं सांग. सांगूच शकत नाही. मायबाप जिला झालं ना, जिना हातपाय खोलले का तिला त्याची किंमत राहते काट्याची. पण राहती जिना हातपाय खोलले तिला, जिला झालंच नाही ती म्हणते का काट्याला कराते. काट तू गच राह, तुला होऊ दे एकदा. लोकांचे नको सांगू द्या कराते, तुला झाल्यावर कळलं. तुला झाले नाही, तू सांगू राहिली लय काट्टे द्या कराते. बघा मथुरा ईड, त्याला मला पटकन जायचं. मथुरा ईड, गोकुळे ईड, आणि वृंदावन ईड. दे असलं सांगू राहिलं बरं तुम्हाला. आता तुम्ही गावात काम धारक बी आहे. आता किती लोकांना कळतं मला माहित नाही, पण फुकाचं नाही गुरुन शिकेल. खडकावर पेरीत होते नाही गुरु. कुठं खडकावर, कळंकीच्या डोंगरात, काळ्या पाषाणात. उगण नाही तर तसंच जाईल. वाहून जरी गेलं तर उगण ती कुठं तरी.
शिवनाथ इथून वाहिलं ना ते आमच्याकडे उघडते. हा आमच्याकडे शिवण आहे ना. हा इथं जरी इथं गरज नाही. ज्ञानवंती करायला आनंद दिलं होती का? उगलं कुठं आनंद उगलं कुठं पैठणमध्ये. रेड्या उठी वेद बोलविला अरे गर्भवती जानता हरविला. कुठं उगलं पण फुकणं आमचं काम चालवले. मथुरा इडे गोकुळ इथं आहे आणि वृंदावन इथे आहे. या तिकोळ माझी हरपाय करता मथुरेतून गोकुळात यावाच लागतं. मथुरेचं आणि गोकुळाचं 28 किलोमीटर अंतर आहे. देहातल्या बाहेरचं माहित नाही मला. मी चरित्रम केले नाही आणि करायची गरज नाही. तर कळही तीर्थ निवृत्तीच्या पाय मथुरा ते गोकुळ 28 किलोमीटर अंतर आहे. म्हणून युगी 28 घंटा हलालू मरून गेले. 28 युगापासून उभा आहे ना. 28 युगापासून उभा आहे. घंटे हलालू मरले त्याला तरी कळून राहिलं का? जिथे अखंड दयाला देवाचा शेजार त्याला तरी देव कळून राहिला का? या टकुऱ्यात तरी देवे का? चला मथुरापासून गोकुळ 28 किलोमीटर. आता इतकं खोललंय ना लय अवघड आहे. परमार्थाचा खोले काय सांगा. इथून 28 मनके तुम्हाला किती मनके? 28 मनके बरं का. गोकुळात देव मथुरेत जन्माला आला आणि 28 मनक्याच्या माध्यमातून गोकुळामध्ये येतो. याच्यामध्ये यमुना नावाची नदी लागते बरं का. यमुना नावाची नदी याच्या कायापूर नगरामध्ये चंद्रभागा नदी जिल्हा माहिती बोलती. कायापूर नगरामध्ये चंद्रभागा नदी जिल्हा माहिती बोलती. होणारा काय कंठी होणारा काय कंठी होणारा काय कंठी होणारा काय कंठी. कायापूर नगर कन्नड तालुक्यात आहे का? कायापूर नगर कुठे? देहई काया. या कायापूर नगरामध्ये चंद्रभागा नदी वाहते. माहिती आहे? 3 नाल्या महत्वाच्या आहेत. त्या 3 नाल्या आहे ना प्यामरीला त्याच्या 3 नाल्या याच्यात इडा पिंडा सुषुम्ना पटकन सांगतो. त्या 3 नाल्यातून 2 नाल्या वाहत होत्या. इडा पिंगला एकत्र येते आणि सुषुम्ना मार्गे चालते. ती 28 स्वर्गातून निघते. किती स्वर्ग आहे? 28 स्वर्गातून वर निघते आणि वर निघल्यानंतर ती गोकुळात येते. देव कुठं आला? मथुरेत जन्मला. वसुदेवाला सांगितलंय काय सांगितलंय? रात्री ऐकलं असेल तुम्हाला पण कालचं कीर्तन थोडं चरित्र सांगून देतो. वसुदेवाला सांगितलं आता याला न्यायचे कसे 7ची वाटी लावली. आता याला न्यायचं कसं? म्हणून त्यानं सांगितलं देवानं सांगितलं वसुदेवा चिंता करू नका. फक्त तुम्ही मला उचलं तर घरी उचला तर घरी. मी किती पॉवरफुल आहे तुम्हाला काय कळत? उचलला कमळापती बाई उचलेला कमळापती. कुठून उचलला? घेतला परडीत घातला. वसुदेव निघाले नंदाकरी. निघाले जसं जशी ती चित्तवृत्ती निज वृत्ती काढी सर्व माया तोडी इंद्रिया सबळी नको नको. अरे हरिपाठ म्हणता जमरे चालले पण हरिपाठ कळा. हरिपाठ असावा का हरिपाठ पाठ असावा? हरिपाठ पाठ असावा का हरिपाठ असावा? मराठी कळत नाही आपल्याला.
काय कीर्तन करतो देवाला जाऊ दे. देवाला देवाने माझ्यावरी देवाला उचलावं लागतं. संतुनात पेरतात श्रवणात पेरणी केली अरण्यनाथ उगवला मन पवन एक करुण मला वेळच गेले. बघा त्या तत्वाचा परिपूर्ण अंगीकार झाला आणि भगवंत गोकुळामध्ये येताना पहिले यमुना लागली. कोण लागलं? यमुना. या देहामध्ये यमुना आहे ना, पण ती या मनाच्या काठावर यावं लागत तेव्हा यमुना कळत. या मनाच्या काठावर या. हो हाची अनुताप घेऊन सावध काही तरी बोध करी मना काही तरी बोध करी मना काही तरी बोध करी मना. वसुदेव या मनाच्या काठावर आले. देहातला वसुदेव कोणता आहे? वसुदेव माहिती का? वसुदेव माहिती का? रोज वसुदेव म्हणून राहिले काकड्यात. म्हणता म्हणता नदीला चाललो आम्ही, पण आम्हाला वसुदेव. देवाचा अवतार कितवा? कृष्णाचा अवतार कितवा? 8वा. 8वाच का? 8वा कितवा? 8वा. काय 8वा? करते घ्या तर 11:15 वाजले. तुम्ही 8वा मधुसूदना त्या भगवंताला आठवण्याची रीत बघा. यमुनाच्या काठावर ज्यावेळेस जीव येतो, या मनाच्या काठावर जीव येतो, त्यामुळे हाची अनुताप घेऊन सावर काहीतरी बोल करी म्हणा. या मनाला बोध करावा लागतो. उभं कोणाला भावा? मनाला. अरे किती जन्म व्यर्थ गेले ना भेटलो प्रभूला. किती जन्मापासून देवाची आपली गाठ आहे का? 84 लाख भेटून आलो आम्ही. किती? आणि एका योनीत कोटी कोटी फेरे झाले. मग 84 लाख कोटी फेरे घेऊनही का आला? मग दादा तर राहायला पाहिजे की? दादा तर समजून घ्यायला पाहिजे की? घेतं काय की यंगरड जात लई यंगरड जात माणसं टकुऱ्यात उतरू शकत नाही त्याच्या जीवनामध्ये. चला मग या मनाच्या काठावर वसुदेव येतात. भगवंत जर ज्यावेळेस यमुनामध्ये पाय टाकला वसुदेवाना, पाय टाकल्या बरोबर यमुना, अरे देव होता तर बरं. एका कार्यार्थमागत्यम कोटी कार्यम चकार. यमुना मैयाला किती आनंद झाला असेल. इतका आनंद झाला पुरत आचार प्रमाण आहे ना. ज्यावेळेस ते वर यायला लागलं, छातावात पाणी गेलंय, नाकात पाणी जायला लागलं, तोंडात पाणी जायला लागलं. देव म्हणतो अरे झाडात देवानं दिलं ते दिलं, झाडाचं नाही दिलं. झाडाचं दिलं किती? जन्माला यायच्या आधीचा पहा काही काही लेकर आडे येते तुम्हाला येत्या ना आयाव. जितके बेकार माझ्या बरं की मागच्या जन्माचे पक्के राक्षस. जाऊ दे आता, मला इतकं नाही बोलायचं. लई वेळ झालं तो देवाने बाजूला सरकलं का लय अवघड होतं. बघा तसं इतका ताण व्हायला लागला, नाकात डोळ्यात पाणी जायला लागलं. त्याने सांगितलं अरे आता तर बंद करणं येईल. मग त्यानं आल्ला पाय बाहेर काढला. त्या पाण्याला पाय लावल्या फक्त गंगा मायाला काय यमुना मायाला काय करायचं होतं? तेवढं दर्शनच घ्यायचं होतं. तुम्ही आम्ही दर्शनालाची बोटच्या आडवे पडायच्या पाय. कीर्तन झालं का पहा तुम्ही, हे त्याच्या बोखंडीचं ते त्याच्या बोखंडी. हा आणि घरी मायबापाला चाळीत काढून दे. आणि पुन्हा पितृदोष काढायला जाते तिथं मराला त्र्यंबकेश्वरला. काय आला पितृदोष काढायला निघन का पितृदोष? मग तर म्हणते तुकड्या करता मेलो बेट्या, तू किती पितृदोष काढ, तो ह्या भोखंडी बसेलच. एक जरी दोष काढला ना दुसरा दोष ठिकाणी तयारच. परमार्थ करताना जोक नाही, परमार्थ समजून करा. नाही झालं नाही केला तरी चालतो, पण नीट मायबापाला सांभाळलं पाहिजे. भारतामध्ये एक अवतार झाला मायबापाला सांभाळाय करता. 2 मायबाप कृष्णाला सोडले. 2 एक नाही बरं का, एक नाही. वसुदेव देवकीला सोडलंय आणि नंद बाबा यशोदेला बी बंधनापासून उकळलेल्या गाठी सोडलंय. काय झालं?
आमचं काय चाललं? आम्ही राम भक्त ना आमचे दशरथ राजा कौशल्य पुढं कांद्याचे तळी गेल्या हळदी. आणि मग मी पंढरपूरला जातो, मग एक वारी चुकत नाही. काय तुला विमान यायचं का यांच्या खोपडीच्या घरची ठरवूक माहिती तिकडं कुळकुळ करू राहिली आणि पंढरपूरला चालला. शासन बी मेंटल खोपडीला आता फुकट केलंय. हे घरी गत राहायला पाहिजे. आता याचे आरे पाटे ढिल्ले झाले. याय ना गत घरी राहा ना. याय ना 30,000 विचारी लागलो आता. म्हणजे हे तिकडंच मेले पाहिजे. पोरांना सुद्धा जावे ते रोग घालू नये. याच्या मर्यावर शासन. यमुनेच्या काठावर वसुदेव येतात. भगवंतांना पाय लावल्याबरोबर यमुना मैयाला जागा दिली आणि कुठं आला देव? गोकुळात आला. गोकुळीच्या सुखा माझ्या जीवनात निवृत्तीची कृपा झाली. मी या मार्गाने चाललो. मी या मार्गाने चालल्यानंतर माझ्या गोकुळात देव आला. देहरूपी गोकुळामध्ये देव आला बरं का. देहरूपी गोकुळामध्ये तिथं सामान्य गोकुळात जर देव गेला, गोकुळीच्या सुखा अंतपारणाची भेटा. तिथल्या जर सुखाचा अंतपार वर्णन केलं जात नाही. मग या गोकुळात जर देव आला तर त्याचा काही खानाखुणा व्हायला पाहिजे की नाही? आया हो, तुमचे लग्न झाले 2 वर्षात देव पावला ना तुम्हाला? पावला ना? पावला नाही? पावला ना? तिला कष्ट करून ध्यानावर आहे. पण तिच्यात बदल झाला नाही काही? झाला नाही काही? तिची आकृती बदलली का? नाही बदलली. तिला भानावर आहे की? ज्यावेळेस डिलिव्हरी होती, डिलिव्हरी बाळात पण तेव्हा ध्यानावर राहते किती? राहते की ध्यानावर? तिला तिच्या कपड्याचं भांड राहतं का? डॉक्टर आहे का? डॉक्टरीने पाहिजे किती? तिला काय होत राहतं तिथं? वेदना होतात. वेदना काय ह्याच्या? आया हो, याय ना काळा बी याय ना बरं का. आता या काळाच्या राहिल्या ना काळा करून यायच्या आहे. काळा यावा लागेल. परमार्थात सुद्धा काळा यावा लागेल बरं का. परमार्थात सुद्धा काळा. जर त्याला काळा नाही आली ना, हो आया हो, नाणी द्यावा लागत होतं. नाणी आहे ना? हा, काळा यायलाच पाहिजे. जोपर्यंत काळा येत नाही तोपर्यंत डॉक्टर सांगतो हिला अजून 2 तास बाकी. काहून? हिला अजून पाहिजे तशा काळा वेदना होईना. काळा म्हणजे वेदना होईना तिला. बरोबर आहे ना? मग ज्यावेळेस तिला वेळ येते, ज्यावेळेस वेळ येते ना, त्यावेळेस डिलिव्हरी होती की नाही? इतका त्रास सहन केला, घाम झाला नाही का? तुमच्या साडीचं भान होतं काय? तुम्हाला अंगाला काटा आला नाही का? तुमच्या डोळ्यात पाणी आलं नाही का? घरात दिवा लागला पाहिजे. पाणी पाजायला कोणीतरी पाहिजे. माग तू मर 5ची मोटर लोकांनी, तू चिंता करू नको. काय लागत हो दिवा माग? हायदे कर फुगा लागा. बघा, परमार्थ संतांचा विचार करा. निवृत्ती दादांना, त्या ज्ञानदादांवर ज्यावेळेस कृपा केली त्यावेळेस ज्ञानदादावर परिणाम झाला. गोकुळामध्ये, नाभिस्थानामध्ये ज्यावेळेस बघा रामकृष्ण करायचं भेट बरोबर अवघड जातं. या असंच राहतं. या वेळेला तरी काय करा? डोंगरात ढोरं सोडले. डोंगरात सोडते ना तुमच्याकडे? डोंगरात ढोरं सोडून आलो आपण. ते किती परत आहे कुणीकडे जर ते माहिती का? पण पोटभर जोगून येते. आपल्याला कळत आहे की दोन्ही पुढचं ताट झाले का? वा वा, आज लेट झालं. आमचं तसं आहे. हा मला असं सोडून दिलं आमच्या गुरुना काळपात. आम्ही तगार व्हायले, दुईला हाडायचे नाही फक्त. आम्ही काळी मुलीचे. पण हा इतकं तगार आमच्या गुरुनं भरेले समुद्राचा भांडार. तुम्हाला जर संध्याकाळ याकाला भूक लागली आणि याकाला जांभळी आली तर तुमच्या कळंकीचं तोंड पाहणार. आणि मी काही पुढं भुकून येईल नाही. रात्री 2 वाजले मला सावखेड्यावर इथे यायला, घरी यायला. किती? 2. सावता बाबाच्या पुण्यतिथी बोलून 1 दिवस घेतली मी डायरी पाहतो. मग आपण का वाचायचा? अभ्यास कधी करायचा? वाचून सांगणं म्हणजे कीर्तनाचं काय मेंट. जाऊ द्या. परिणाम झाला ज्ञानेश्वर महाराजांवर. ज्यावेळेस ते लेकरू आईच्या गर्भवासामध्ये 6 महिने राहतं. काला
6 महिने राहतो, 6 महिने पुरी बॉडी तयार होते. 7व्या महिन्यामध्ये काय करतात आपल्याकडं डोहाळी करतात. कोणाला विचारू? बामणाला लागले का? जिला लागली तिला कळा ना. आणि बामणाला विचारी द्या कोणत्या वरी करायचं, कोणत्या वरी करते. आपण इतके अज्ञानी कळत बघा. जिला लागली तिला काही कळा ना. 7व्या महिन्यामध्ये ज्यावेळेस त्या ताईला ज्यावेळेस तिच्यावर परिणाम होतो, विश्वात असलेली चैतन्य शक्ती तिच्या श्वासाद्वारे गर्भामध्ये जाते आणि तो गर्भ चैतन्य निर्माण होतो. त्यावेळेस ती ताई सांगते, आई महागर्भ फिरायला लागला. म्हणजे काय झालं? त्याच्यामध्ये चैतन्य शक्तीनं वास केला. कुठून केला? आईला माहित नाही आणि बाईला तर माहितीच नाही, कारण तिला हे सुखच नाही. आपल्या टपुऱ्यातून जातो जीव. हे चैतन्य आपल्या देहामध्ये गेलं ना, हृदयबंदी खाण्यात घुसलं ना, ते कुठून घुसलं? इथून घुसलं टपुऱ्यात. का आपले शरीरी दशवेद्वार ही पंढरी, जे वनमनीचे घर, तिथे विठ्ठल मंदिर, त्रिपुरा शिखरावरी परब्रह्मतेचे विजेवरी, तुका म्हणे श्री हरिदेव आज का म्हणे. इथून घुसलं, इथून गेलं. त्या लेकरामध्ये आईच्या श्वासाद्वारे त्याला अन्न पाणी, त्याला एनर्जी जात होती आईच्या श्वासातून नाळाद्वारे, आणि तो नाळ थांबला. पुढं बेंबीजवळ का शेंडीजवळ? नाळ कुठं आहे? बेंबीजवळ. इथला नाळ थांबला ना, तर नागपुड्यानं होतं का मधी? नागपुड्यानं होतं का? डॉक्टर म्हणते त्यांना शी केली पोटात, त्यांना काय गुलाबजाम खाल्ले होते मेंटल खोपडीची. तुम्हाला कसं कापायचं एवढं शिकेल जगाला. गोवापासून तर डॉक्टरापर्यंत सगळ्यांना कसं कापायचं तुम्हाला एवढं शिकेल. त्याला दुसरी अक्कलच नाही दिली लोकांना, आणि देवाना द्यायला पाहिजे तसं दिलं. ज्यावेळेस ते नाळ खाल्ला, इथं खाल्ला आणि नाकातून चालू झालं मायबाप. बघा बरं का, ज्या दिवशी नाळ खाल्ला त्या दिवशी इथं बंद झालं आणि इडून चालू झालं. देवळाचं मारुती देवळात जोडायचं का? तुमचं जागृत आहे ना. आपला मारुती जागृत आहे का? बाकीचे झोपेले का आमच्या गावात? कसं यायला लागलं सगळेच मारुती जागे मायबाप, सगळेच मारुती जागे, फक्त आपली गुण येतो. तसा परमार्थाची गुण यायला पाहिजे. जाऊ मला काय सांगायचं होतं, इथं थांबलं, इथून चालू झालं, ते कधी बंद आहे का? कधीच बंद नाही मायबाप. ते जेव्हा बंद होतं ना तेव्हा सांगा हॅलो गेले, तवा ते निघून गेलं तवा. बघा याती पुढं माझे गेले हरपून श्रीरंगा वाचवणे आलमेरे, हे इतकं नक्षिकांत अनुभवाला आलं ज्ञानोबा सांगतात. हो, त्याच्यामुळं झालं काय, ही गोष्ट करत असताना तीनदा ती गोष्ट सांगावा लागती. अभंगाचं दुसरं चरण संतांच्या संगती, मनोमार्ग आणि आकाळावा श्रीपती. माया मनातलंय का माया खिशातलंय? कुठून आलं का? कुठून आलं का? कुठून आलंय? हे साधू संतांना पहिले लिहून ठेवलं, त्या काळात कोणी समजून नाही घेतलं.
पण नाही समजून घेतलं म्हणून त्या ग्रंथाच्या रूपात लिहून ठेवलं कलियुगामध्ये पुढे अशी होती या अनुभवाची. हो बापानं शेत कमवून घेतलंय स्वतःला गाठी मारू 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 पोटाला पिळे देऊ देऊ 2-5 चक्कर घेऊन ठेवलं काय आला डोळ्यात एकच फुगा लागला. पेरायचीच अक्कल नाही याला मेंटलला. एकावा कसं याची अक्कल असावं का नाही. संतांना लिहून ठेवलं काय करता तुम्हाला आम्हाला अनुभवाला यावा करता. देव अनुभवाला यायला पाहिजे का नको. दुकानात जर गेले कन्नाडला गेले आकाशदीप मध्ये कन्नाडला गेले बस त्याला कपडे पाहून येतात का घेऊन आले झालेलं आहे वाटतं तिथं जेव्हा त्याची आपल्याला चिंता करू नका तुम्ही आता. हा कपडे पाहून येतं का घेऊन येत्या. किराणा दुकान आता आपल्या काल्याची पंगत आहे किराणा पाहून आले का घेऊन आले घेऊन आले. पंढरपुराला गेले देव पाहून आले का घेऊन आले. इडं कसं घेऊन आले तिडं काऊन पाहून आले. देवाच कळत नाही देव देव चाललाय राहत घर उघडून सांडा सांड कृपा. संताचा देव मुठीत आहे बरं का. संताचा देव संताच्या मुठीत आहे म्हणून संताला शरण जावं लागत आहे बरं का. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 64 कला पाठ होते त्याच्या. मरेल माणसं जिवंत करीत होता. मरेल माणसं जिवंत करायचे बरं का. पण नाही जमलं बरं का. नाही जमलं 6 वर्षाच्या लेकरांना सांगावा 6 वर्षाच्या लेकरांना 14व्या वर्षाच्या म्हाताऱ्याला सांगावा. आखे काळे मिशेचे बी आणि डोक्याचे बी केस ढवळे झाले होते. कोणाचे माहिती तुम्हाला माहिती ना. माया मुक्ताईने सांगितलंय 6 वर्षाच्या लेकरांना सांगितलंय. यंग रडदात नाही समजून घेत मी लई करतो ते काय प्यारले 4 लोक उठीत होतं काय मर्याद उठीत होते तरी पण मुक्ताईने सांगितलं माझी मुक्ताई 6 वर्षाचं लेकरू अरे सांगत देव योगी याना तिला म्हणाले गुरु. 6 वर्षाचं लेकरू 1400 वर्षाच्या म्हाताऱ्याचं गुरु होतंय. कारण काय असेल काहीतरी वर्म असेल ना का नाही. आणि 80 वर्म मध्ये 10 नारायण काय नारायण लावतो. अगर बाया लावायची पाळी आली रे तेव्हा समजून घेतलं पाहिजे. चला किती व शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोळा. एखादी मुलगी असते ती कॉलेजला जाते मी तया गोळा रचली ती कॉलेजला जाते. कॉलेजला जाता जाता तिची एका पोरासंग नाव जुळवती तार जुळवती तिची तार. दृष्टांत लक्षात द्या बरं का. एखाद्या पोरासंग तिची तार जुळवती तिला पाण्यातही तेच दिसत आहे. पाणी डोसा लागली का तिला गिलासा तेच दिसतंय. जेवायला लागली का तिला तेच दिसतंय. झोपली तरी तिला स्वप्न कायचे पडत्या त्याचेच पडत्या. तिला काय लागला त्याचा तिला त्याचा नाद लागला येडं लागलंय तिचं त्याला लागलं ना तिला काही दिसत का. आई म्हणते अगं मी संध्याकाळी निघून लेट येणार आहे स्वयंपाक करून ठेवी तुझी कधी. ती तांदूळ जरी दिसायला बसली तर त्याचंच नाव काढी ती राज. तिला काय लागलं त्याचं दया ऐक्याच्या उतारा बोधाचा जोडला तारा. अरे निवृत्तीच्या पहिला तिला झेपावला जो ज्ञानेश्वर महाराज. तिला येडं लागलं त्याचं ती आता देव भान विसरली. सुटला माझा अरे सद्गुरु मला 10 मिनिटं आहे. तिला जसं काही सुचत नाही बाकीच्यांना बोललेलं तिच्या कानाला जात नाही. सामान्य देहाचा जर नाद लागला विचार करा सामान्य देहाचा जर नाद लागला तर त्या जीवाला खायचं कळत नाही प्यायचं कळत नाही. 12 वाजत्या 1 वाजतो रात्रीचं 2 वाजत्या तरी त्या व्हॉट्सअप मध्ये उचकीत राहते का. त्याचा तिला काय लागला छंद लागला. जर प्रभूच्या नामाचा पहिल्याचा जर छंद लागला तर देहावर परिणाम होतो. जर भगवंताच्या नामाचा छंद लागला तर बदल होणार नाही. छंद नाही नामाचा
गोवाला रतली ती जशी त्याच्या संग रत झाली एखादी ताई एखाद्या पोरासंग रत झाली तर तिला काही भानात राहत नाही मग जो जीव देवासंग रत झाला त्याला देहाचं भान राहील का त्याला देहाचं भान राहू शकत नाही त्याला राहून राहून देहावर आणावं लागलं विजय स्थितीत आपली परंपरा जाऊ देत नाही बरोबर जर विजय स्थितीत फक्त एकच शांताबाई गेल्या पण विजय स्थितीत गेलेला जीव त्याच्या पुरता राहतो तुम्ही नगरकडे जाता ना पंढरपूरला जाता नगरला एक महाराज आहे पाकाची मला नाव नाही सांगत आहे मला केला इशारा जाता किती दिवसापासून येईल ती काचीत आहे का नाही काचीत आहे विजय स्थिती पण विजय स्थितीना स्वतःपुरताच राहील विजय स्थितीना स्वतःपुरताच राहील ब्रह्मपद मिळत काय मिळत ब्रह्मपद मिळत स्वर्गाचं सुख भोगायला मिळत पण देव नाही मिळणार किती गेल्या सोमवार माझा देव नाही मिळणार छंद नाही नामाचा देह काही कामाचा म्हणून देहावर आणावं लागतं किती व शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोवाला ते पुन्हा भानावर येत नाही अशी गवळण तिला परिपूर्ण देहाचा विसर पडला ती सांगते कृष्णे वेदियली विरयिनी बोले चंद्रमा करीतो उभा रागे माये ननावा चंदनु अंगिन घाला विंदवारा हरी विना शून्य शेजारू के माये माझ्या जीवीचे तुम्ही गावणे विरयनी ज्ञानोबरायची विरयनी काय म्हणतात ती पागल झाली काय ती रद्द व्हावं लागत त्या तत्वाला त्या नामाला जर रद्द नाही झालं ज्ञानोबरा हे पडा सांगता नामाची विमुख याला माहिती पाठी द्यायच्या नामाची विमुख तो न पुण्यवान पापिया सांगितलं पापिया नामाची विमुख आहे सारं जग विमुख आहे देवाला सारं जग देवाला विमुख आहे देव राहिला बाजूला देव चाललाय वारे वा देव याला देव माहिती का मी लई करतो मायाचे बैलाच्या वेळेत कमी एवढं घागरमाळा मायाचे शेंडी लोक गंदे नट्टा पट्टा तर विचारूच नका तुम्ही आता तमाशातल्या बाया कमी नखरे करू राहिले इतकी वर नखरे करू राहिले दर्शन झाला आपल्याला शेवट श्रीरंगा वाचुनी हम्मे किती वसिक बाल मज वेळू विला
मी तर यागो कधी त्या पदार्थाला जसा जसा जीवरत व्हायला लागला तसं तसं त्याच्यावर बदल होत चालतो, तसं तसा त्याच्यामध्ये परिणाम व्हायला लागतो आणि जसा तसा परिणाम व्हायला लागला. परिणाम काय असतो? हा भागात तिसरं चरण असतं बघा बोकडे माती नाही अष्टभोग भोगणे माते नाही काळ भक्ती प्रेम बुडले देगे माई. अष्टभोग कशाला म्हणतात माहिती का? गुलाबजामुन, बासुंदी, पुरी, भाजी. अष्टभोग काय म्हणतात? ज्ञानेश्वरीचा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा सांगतात आईचा सात्विका या भावा परस्पर वर्तन तसे हेवा ते तर ब्रह्मानंदाची जीवा नांदी उठाव. आज भोगे 8 प्रकारचे भाव आहे. या देहामध्ये किती भाव आहे? 8 प्रकारचे भाव. जसा जसा जीव या तत्वाला एकरूप होत चालला, नामाची सन्मुख होत चालला, तसा तसा त्याच्यावर एकावर एक कृपा करत चालतात. याला वाटतं मी पुढे जावं, त्याला वाटतं मी पुढे जावं. सात्विका भरणे रोमांची दाटणे श्वेताचे जीवन येऊ लागे कापे तो धरारे स्वरूपे नेत्रे अश्रुत्या भितरी वाहताती. असे 8 भाव आणि या 8ही भावाची होळी दिवाळी या देहामध्ये होते. म्हणून अष्टभोग भोगणे माते नाही काळ. आणि ज्यावेळेस 8 भाव उत्पन्न झाले, 80 अष्ट सात्विक भाव प्रकट होता, देव कृपा करीनार भावाचा. असे 8 भाव तयार झाल्याशिवाय देव या देव हातापाय टांगले देतो कधी? हृदयबंदी खाना केला, आत दगड कोंडी. काय कोंडीला? आत विठ्ठल कोंडीला. जैसा हृदयामध्ये विराम सर्व सुखाचा आराम. का भ्रांताची काम? देव ते हात का हो जाता? सगळ्याला ते हात देव सांगायचा आहे. मग ते हात देव हातापायाचा आहे का? आतला देव जो आहे तो कळाय करता. तो कशानं प्रकट होतो? तो भावानं प्रकट होतो. आणि भाव भक्तीचा अंग आहे, देवाचा अंग आहे. भाव देवाला सोडून नाही, देवाला सोडून भाव नाही, भावाला सोडून देव नाही. एक रूप आहे आणि तो आज प्रकट झाला गौरवीच्या रूपानं. आता मी चरण काढत नाही शेवटचं. आता आपण थोडं 2 मिनिटात देवाच्या चरित्राचा उच्चार करू, कारण नाही तर तसंच बाबाने काही सांगितलं असं नाही व्हायला पाहिजे. एक 5 मिनिटं घेतो तुमची. बरं, बाजाराला जाते ना तुम्ही जाते, यायची सोडून दिला. आता आम्हाला ना स्वयंपाकच धरावं लागणार आहे आता काही दिवसात. तुम्ही चिंताच करू नका. हो, सरकार तुमच्यावर पूर्ण कृपा केली. सरकारने अर्ध तिकीट केलं त्याच्यामुळे घरी राहत नाही. म्हणतो तूच जाय, तुला अर्ध तिकीट. हा, तुम्ही आता बिंदास राहा. काय सांगत होतो? बाजाराला गेल्यानंतर काय होतं? वांगे विचारतो आपण काय भाव आहे? ते म्हणतो 20 रुपये पावशेर. हा, असं कुठं राहतं का? 15 रुपये द्या. ते म्हणतं जाय बाई घेऊन, तू तरी काय कार म्हणतो कातडी नेशी. कोण म्हणतं? शेतकऱ्याच्या अवलाद आहे बरं काही, राजकारण्याची अवलाद नाही. 1,500 रुपये डिलिव्हरी का उपकार नाही करू राहिले. शेतकरी पहा कसा आहे, ते मोजीत आहे, पावशेर देत आहे. 5 रुपये पहिले कमी केले, मस्त या मावल्या टाकीतच राहते त्याच्यात.
त्याचं लढत खाली, त्याचं माप खाली लढत राहते. मग ते जाऊ द्या मुर्द्या, आपल्याला क्रमाला यायचे आशीर्वाद येते. मग ते उचलतंय पारड आणि पिशीत वचित आहे. पिशीत वाजता वाजता एक वांग टाकी दे. बरोबर आहे ना. इड कसं लढत लागत, इड काऊन चढत आहे एक वाजा लोक. जाऊ द्या, मी लय नाही घेणार. एक वांग जास्त टाकायचं फक्त मला, जास्त नाही टाकायचं. बघा भगवान परमात्मा या देहामध्ये ज्यावेळेस गोकुळात आला, गोकुळात आल्यानंतर भगवंतांना लीला केल्या. बघा घरात आल्या आल्या लीला भगवंतांना केल्या. रांगता रांगताचं चरित्र वेगळं आहे, थोडं मोठं झाल्यानंतरचं चरित्र वेगळं आहे, वृंदावनाचं चरित्र वेगळं आहे, यमुनाचं चरित्र वेगळं आहे. बरं का, देवाचं वेगळ्या वेगळ्या लीला केल्या. पण ज्यावेळेस घरामध्ये आले, आईलाच त्रास द्यायला सुरुवात केली. कोण होती यशोदा माहिती तुम्हाला? राम अवताराची कोण आहे? पुराणाचं झालं पुरण. राम अवतारातली कैकई आणि यश ती कैकई सांगते, मी तुला लय ताण दिला रामा, आता मला तू ताण दे, म्हणून ती 8व्या अवतारात आलो. आणि मग ती यशोदा, पण ती यशोदा जिना याचा शोध घेतला ती यशोदा. हा कळलं. आणि भुकतच नाही दुसरं द्यावा, आम्हाला दुसरं शिकेलच नाही. तुकडे मोडायचे तर आम्हाला सांगितलेच नाही. टाइमपास करून विनोद सांगून तुमचा वेळ नाही घ्यायचा. चला यशोदा, जिना याला शोध ती यशोदा. घरामध्ये भगवंत खोड्या करायला लागले, रिकामे काम करावा. रांगता रांगता तळे तळ हात टेकीत, तळे तळ हात टेकीत. काय करावं, सारी उतरली लोखंडी घ्या. दुधाचे उतरणे होते, आता काही फ्रीज मध्ये नव्हतं ते. माठावर दुडीवर दुडी गवळत, हा याकावर एक राहायचे ते. आणि मग करता करता घरात लय खोड्या करायला लागल्या, लय खोड्या करायला लागल्या. खोड्या नको करू माझे बाबा देवा, अरे कृष्णा आता आवर रे, खोड्या नको करू आता तू. पण रांगत रांगत बाहेर जावा, लई ताण द्यायचं ते, लई ताण देत होतं. म्हणून आता तुला काही एकच सांगत होता, आपल्या एका जर्सी मध्ये आपल्याला सुधरा ना. तिला 9 लाख होत्या. नंदबाबाच्या घरी किती गाई होत्या? 9 लाख होत्या. जर्सी नाही, गावरान होत्या. आणि त्या 9 लाख गाईचं सगळं यशोदा मैयाला करावं लागत होतं. आणि अशा वेळेस ती काय करायची, हे ताण देतं म्हणून बांधाऊ कळाला याला, बांधाऊ कळाला, नंदाच्या पोरी याला बांधाऊ कळाला. ब्रह्माज सृष्टी ज्याला निर्माण केली त्याला बांधायला निघलेलं होतं. आमच्यासाठी मेंटल होते, ते गुरकी होतं, गाई पाळीत होतं. मेंटल लोकांच्या डोक्यात तेवढं उतरूच शकत नाही, उतरूच शकत नाही. गुराकी म्हणत होते त्याला, जगद्गुरूला गुराकी. त्या बांधलं, मुखळाला बांधलं, भगवंताला उखळा सगळं बाहेर गेलं. बाहेर गेलं, तुम्हाला माहिती 2 वृक्ष होते, त्याच्यामध्ये घुसले, पळले. हे गण सांगणारे भुकणारे गण आम्हाला नाही सांगितले. जय आणि विजयाचा उद्धार झाला. पण रांगता रांगता माती खावा, माती खावा. देवाना आपले काय खाते जाऊ दे, मला सांगितले नको बाबा, नको नको. बरं आपल्याला झाली मग सावाला खायची. देवानं माती खावा आणि यशोदेला गारण करावा. गवळणीला यशोदे तुझा कृष्णा माती खातो. हो धावनिया दैला करी बैसविला माती मुख पसरून करी हरी कोड्या करू नको माझे बाबा. ठरला, मांडीवर बसवला, एक चिरकंडी लावली, माती खातो, माती खातो. त्यांनी सांगितलं, ए आई तू गेली झाली, तुला कळा ना.
मी माती नाही खात. केल्यावर काय केलं? भुवनाच्या पोटी 14 ते 14 भुवन. अरे तुम्हाला एवढ्या मड्यापुरतं समजू राहिली, मी मड्यापुरता नाही. तू मला समजू राहिली 5 वर्षाचं माझं ग बाळ, 5 वर्षाचं माझं ग बाळ आहे ना. मिळवरायची एवढं नाही ना आमच्या आहे का? आणि त्याच्या तोंडात 14 भुवन दिसेल का? हो जाऊ द्या. म्हणून अशा करता करता भरपूर पड्या भगवंताला केल्या. करता करता विठाला विठाला एक दिवस इतकं रडायला लागलं, इतकं रडायला लागलं, सारं गाव गोळा केलं. या 12 वाजले बरं का. म्हणजे माफी मागता करावं काय देवा ते जाऊ दे. इतकं रडायला लागलं, इतकं रडायला लागलं. आणि रडायला लागल्यानंतर त्याचा साऱ्या गावात आवाज आला. माईक लावले नाही का, बिगर माईकचा गोकुळामध्ये. आणि मग ती राधा पळत आली. राधानं बघितलं, मैया काहून रडून राहिला तो. तेव्हा ते तसंच आहे, दिलं देवानं दिलं तर दिलं, धडाचं नाही दिलं. ते सदा एवढंच राहतो. घरात कमी येतं खाया प्यायला तरी ते एवढंच. मग त्या राधेनं सांगितलं त्याला काय लागत आहे कोणाला कळतं, देवाला काय लागतं कोणाला कळतं. भक्ताला भक्त होऊन जा देवाकडं. लई शायनिंग मारू नका. मी माय वेद पाठन माय शास्त्रपाठ तिकडं ठेवतो. कोणी गाजरायची रीतीच्या वेद पाठाला. वेदाशी कानडा श्रुतीशी कानडा. वेदालाही नाही कळला आणता पार्याचा. झालं बघ. राधेनं उचललं देवाला, कडेवर घेतलं. कडेवर घेतल्यानंतर तिच्या घरी घेऊन गेली. यानं जाता जाता राडा सुरू केला. ज्याला उचलला ना, ज्याला रीतीनं कळाला ना, त्याला तवाच परिणाम होतो. राधेला यानं रस्त्यानंच परिणाम केला. तिच्या डोक्यावर परिणाम झाला राधेचा. घरात निघालं त्याला ठुलं. ते घरून निघलं ना, नंदबाबाच्या घरातून निघलं गंज झालं. रस्त्यानं गंज गेलं. आणि घरात खाली फुल्या मोठ्यानं पंचम काढला त्या. मग आता पंचम काढल्यावर राहा म्हणे, अरे आता रस्त्यानं गंज होता, आता काय रोग आला तुला? तू मोठ्यानं रडायला लागलो. म्हणजे तुला झालं काय? म्हणजे मला दूध लागत. त्याच्या घरी कमी होतं, त्याच्या घरी गंज होतं. तरी राजेला म्हणे मला दूध लागत. बरं ठीक आहे म्हणे घेते. ती गेली आणायला किचन रूम मध्ये. दूध आणायला गेली की वाटी घेऊन, लोटे घेऊन, काय घ्यायचं घेऊन गेली. यानं अख्खं दूध संपून टाकलं ना. हा ब्रह्मविनीचा जैना ग, हा ब्रह्मविनीचा जैना. राधेला कळालं हे काय भानगड चालली म्हणून गोड बंगाल देवाचं. राधेना वाटलं आता जाऊ दे आपलं कोणीतरी महाजर पिला असेल, कोणीतरी पिला असेल म्हणून तिला काय केलं की घेतलं हातामध्ये. त्या हातात घेतलं भांड आणि कोण निघली आवरून घ्यायचं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञाननाथ माऊली, या पुढे